आणि यानंतर आपण जाणार आहोत सांगलीतल्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जो काही गोंधळ उडालेला होता, जे काही आरोप करण्यात येत आहेत त्या ठिकाणी आता ज्येष्ठ नेते जयंत पाटील पोहोचलेले आहेत। काय नेमका संवाद घडतोय तो आपण ऐकूया। नाही आत नाही बाहेर आत नाही गेलो आत उघडच होता आपलं कोणी केलं ते 1300 सांगलीतील आष्ट्याच्या स्ट्रॉंग रूम बाहेर काही वेळापूर्वी राडा झालेला होता। जी आकडेवारी काल रात्री जाहीर करण्यात आलेली होती, ती आकडेवारी आणि आत्ताची आकडेवारी यामध्ये जवळपास 2000चा फरक आहे, 2000ची तफावत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मोठा गोंधळ देखील घातलेला होता। आत्ताची परिस्थिती आपण जाणून घ्यात। जयंत पाटील आल्यानंतरची कुलदीपाने आपल्यासोबत आहे। कुलदीप, जयंत पाटील आलेले आहेत, परिस्थिती एकंदरीतच या ठिकाणची कशी आहे, काय नक्की घडतंय? या ठिकाणी जयंत पाटील यांचं आगमन होताच मुख्य गेटवरून गाडी येत असतानाच कार्यकर्ते देखील त्यांचे या ठिकाणी गाडीच्या मागे धावत होते आणि सुरुवातीलाच पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली। पोलिसांनी कार्यकर्त्यांना आत येऊ दिलेलं नाहीये। काही काळ तो गोंधळ मिटल्यानंतर जयंत पाटील आता सध्या या ठिकाणी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, याशिवाय डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि आष्टा शहर विकास आघाडीचे प्रमुख आहेत वैभव शिंदे, एकंदरीत या सगळ्या विषयाबाबत चर्चा करतायत। स्वतः प्रांताधिकारी निवडणूक अधिकारी जे आहेत याबाबत सगळी माहिती सध्या जयंत पाटलांना देत आहेत। आणि सध्या तरी अजून स्पष्टता या बाबतीत होत नसते तरी काहीसा तणाव या ठिकाणी निर्माण झाला, कारण ज्यावेळी जयंत पाटील या ठिकाणी आले त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात करत या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी गेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला गाडीच्या पाठोपाठ, मात्र पोलिसांनी त्याला विरोध केला आणि काहीशी झटापट देखील त्या ठिकाणी काही वेळ झालेली आहे। मात्र सध्या जयंत पाटील या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडून आढावा घेत आहेत। मात्र सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे म्हणून आपण कार्यकर्ते जमा होत आहेत आणि संपूर्ण परिसर या ठिकाणी सध्या पोलीस संरक्षणामध्ये आहे। कुलदीप, अपडेट घेऊन राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती